अवैध जुगार चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर रांजणगाव फाटा सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बुग्गी नावाचा जुगार चालवणाऱ्या आरोपी विक्की किशोर पिंपळे वय 34 वर्ष राहणार महालक्ष्मी हॉटेल जवळ जोगेश्वरी याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला। आरोपीच्या ताब्यातून 1880 रुपयांचं साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। सदरील कारवाई सहाय्यक फौजदार VM वैष्णव यांनी केली आहे, तर पुढील तपास पोलीस करीत आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मराठवाडासह शहरातील विविध मुद्दे मांडले विधान परिषदेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची क्रांती चौक या ठिकाणी माहिती। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की आताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध मुद्दे विधान परिषदेत मांडल्याची माहिती त्यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे। यामध्ये बीड आणि परभणी प्रकरणासह शहरातील पाणी प्रश्न आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध मुद्दे त्यांनी विधान परिषदेत मांडण्याची माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर। झालं आता हे दोन विषय सुरुवात मी केली आणि नंतर काय काय झालं महाराष्ट्रात आता पण काय काय चालू आहे हे मला वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मराठवाड्याची 16 नोव्हेंबर 2023 ला राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली होती। त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते। या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे। अजूनही सरकारने याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत आणि तसं सरकार भले नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं याच्यातला काही भाग नाही। पण तरी मराठवाड्याच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याच्यात आता आला अशी माहिती मिळाली की फक्त सर्वेक्षणासाठी काहीतरी 61 कोटी रुपये आलेले, पण तो प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात जर आपण बघितलं तर विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, मराठवाड्याचे जीवन बदलणार अशा मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लावल्या। आता याचा अजून बाजारात तुरी अशा प्रकारची स्थिती आहे। वॉटर ग्रीडला सर्वेक्षणच नाही, प्रोजेक्ट काय होणार माहिती नाही आणि काय करायचं याला खर्च किती अजून माहिती नाही। आणि म्हणून हा मुद्दा मी सातत्यानं मांडला। कापूस, तूर, सोयाबीन या विषयाचा सातत्यानं या सभागृहात आणि कांदा, त्याचप्रमाणे बिडकीनमध्ये जे औद्योगिक वसाहत आहे हिचं पुढचं फेज सुरू केलं पाहिजे, कारण आता इथली जागा संपलेली आहे। हाही मुद्दा या बैठकीत मांडला। संभाजीनगर नावाच्या शहराचं झालेलं आहे, परंतु अजूनही बँका, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन हे छत्रपती संभाजीनगर नाव इथं लागलेलं नाही अजूनही। हाही मुद्दा मी या ह्याच्यात घेतला। कोळी समाजाला जे प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्याविषयी आवाज उठवलेला आहे। संभाजीनगरची जलवाहिनी तातडीनं पूर्ण करण्याबाबत सुद्धा औचित्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता। महिला आर्थिक महामंडळात स्टाफला कोणत्याही प्रकारे पगार मिळत नाही त्याचा मुद्दा मांडला। संभाजीनगरची कायदा आणि सुव्यवस्था हा एक मुद्दा मी मांडलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.